नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 27/2/2026 मध्ये झालेला आजचा पेपर याची उत्तरे बघा. आज हा पेपर झालेला होता. पहिला होता क्वेश्चन 1. हा पहिला प्रश्न होता क्वेश्चन 1A. डू आय डायरेक्टेड अट मेन्यू फॉर बघा कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स यूजिंग. बघा इथे NURAC इथे U पाहिजे होता. नर्स इथे अंडर इथे E पाहिजे होता. क्लाइम CLIMB इथे I पाहिजे. MIGST माइट. पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा इथे अल्फाबेटिकल ऑर्डर. हा पहिले स्कूल 1 नंबरला होता. ABC AC चेंज 1 नंबरला होता. ओरिजिन 2 नंबरला होता. पॅराडाईज 3 नंबरला आणि स्कूल 4 नंबरला. ऑनर 1 नंबरला होता. हिंडर 2 नंबरला. ऑनर 3 नंबरला. ह्युमॅनिटी आणि 4 नंबरला हंबल असा होता. पंक्च्युएट द फॉलोइंग. बघा मी सांगितलं होतं सकाळी एक व्हिडिओ टाकलेला होता. त्यामध्ये दुसऱ्याच्या तोंडचं वाक्य कसं असतं डबल इन्व्हर्टेडमध्ये. आय आस्क्ड. बघा इथून असा कॉमा देऊन सण हे पहिलं अक्षर कॅपिटल घ्यायचं होतं. आय आस्क्ड. त्याच्या समोरचं मी विचारले आणि हे समोरचं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यायचं होतं. M कॅपिटल घ्यायचा. माय टीचर्स इथे बघा हा माय टीचर्स. व्हाय इज ही वर्किंग. माय टीचर्स. इथून आय आस्क्ड माय टीचर्स. बघा इथून नाही यायचं होतं ते. आय आस्क्ड माय टीचर्स. मग इथे कॉमा द्यायचं होतं. आय आस्क्ड माय टीचर. मी माझ्या शिक्षकांना विचारले. काय विचारलं त्याच्या तोडचा शब्द इथून आहे व्हाय. W कॅपिटल घ्यायचा. व्हाय इज ही वर्किंग आउटसाईड आणि प्रश्नचिन्ह कारण व्हायने सुरुवात झालेली होती. डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि हे इथे एक डबल इन्व्हर्टेड कॉमा. पण ते आय आस्क्ड टीचर हे पुढचं त्याचं तोंडचं वाक्य होतं. अशा पद्धतीने होतं. बघा हे ह्या उद्गारवाचक आहे म्हणजे कॅपिटलनं सुरुवात केली याची उद्गार चिन्ह दिलं है आणि हा आय छोटा आहे तर आय कॅपिटल लिहिला. आय एम रिअली एक्सायटेड. त्याचं स्वतःच तोंडचं वाक्य आहे ते फक्त एवढंच लिहायचं होतं. हे उद्गारवाचक चिन्ह आय कॅपिटल लिहायचं होतं. आय एम रिअली एक्सायटेड असं लिहिणं होतं. फुल स्टॉप देणं होतं शेवटी बस. इकडे बघा याचे 4 शब्द तयार करायचे होते चॅम्पियनशिपमधून. शिप, नेशन, चॅम्प, पियन अशा पद्धतीनं हे 4 शब्द तयार करायचे होते. अगदी सोपा पेपर होता. बघा विद्यार्थी मित्रांनो हे दिलेलं होतं लिसन हा दिलेला होता आणि याचे रिलेटेड शब्द लिहायचे होते. ईगरली, केअरफुली, अटेंटिव्हली, सायलेंटली, पे अटेन्शन. ओपन माइंडेड क्वेश्चन येतो तुमचं प्रत्येकाचे वेगवेगळे येऊ शकता शब्द. हे बघा हे ॲडव्हर्बचे ॲडजेक्टिव्ह चेन होती. स्मॉल शेवटी हा लार्ज शब्दसुद्धा ॲडजेक्टिव्ह पाहिजे. लार्ज. ई पासून इलेगंट. हा टी पासून टेस्टी, येलो असे ॲडजेक्टिव्ह वर्ब पाहिजे होते ते म्हणजे विशेषण शब्द. अटेम एनीवन. बघा काय मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग फ्रेज. मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं. ॲट द एज ऑफ. द स्कूल इज सिच्युएटेड ॲट द एज ऑफ द रिव्हर. अशा पद्धतीनं ओपन माइंडेड क्वेश्चन हे कोणतं बी तुम्ही वाक्य बनवू शकता. आय नो हा कसा एक क्लॉज आहे. उपवाक्य जोडायचं होतं. आय नो हू वाज ही. मी घेतलं होतं सकाळी बघा अशाच पद्धतीनं. आय नो हू वाज सी एवढं उपवाक्य जोडायचं होतं. आय नोला हू वाज सी म्हणा. व्हॉट इज दॅट असं पद्धतीनं तुम्ही आय नो व्हॉट इज दॅट असं पण जोडू शकता. फक्त ओपन माइंडेड ते पण अशा पद्धतीने. आता बघा ॲटम एनीवन. ॲड प्रिफिक्स सफिक्स. बघा रिस्पॉन्सिबलला इरिस्पॉन्सिबल असं लिहायचं होतं. इरिस्पॉन्सिबल प्रिफिक्सला आणि सफिक्सला काय होतं ते आता हा दुसरा शब्द आहे कंटिन्युएशन हे सफिक्स. इरेस्पॉन्सिबल IRRE रिस्पॉन्सिबल. बघा आर असा इरिस्पॉन्सिबल IR जोडणं होता फक्त. इरिस्पॉन्सिबल प्रिफिक्स आणि डिस्काउंट इथे डिस्काउंट हे झालं प्रिफिक्स. हा कंटिन्युएशन सफिक्स. अशा पद्धतीनं ते जोडायचं होतं. आता दुसरा ह्या प्रश्न आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. जे वरती दिलेले असतात शब्द ते प्रिफिक्स सफिक्सला त्यांचंच वाक्य बनवायचं असतं. शी इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर चिल्ड्रेन. अलग लक्षामध्ये. प्लीज कंटिन्यू युअर वर्क. तुमचं काम असं वापरून सण हे शब्द वाक्य बनवायचे असतं. ते शब्द यात शब्द वापरून सण. रीड द फॉलोइंग पॅसेज. बघा पुढचं वाक्य आहे ते. रीड द फॉलोइंग पॅसेज. काय रीड द फॉलोइंग पॅसेज होता. ॲक्टिव्हिटी होत्या 10 मार्काला होत्या. राईट आन्सर टू कम्प्लीट द सेंटेन्सेस. बघा
हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग मे लुक देअर इज ऑलवेज अ लाईट किंवा होप, असे दोघीपैकी अ लाईट किंवा होप. एवढी फोर्टनाईट अ फ्लॉवर ब्लूम हेबिस्कस प्लांट बिग ब्राईट अँड टेंडर. अशा पद्धतीनं बिग ब्राईट अँड टेंडर. हा बिग ब्राईट अँड टेंडर, बिग दिसला असे शब्द मी तुम्हाला सांगितलं तर कसं सोडवायचा पॅसेज. मी सकाळी व्हिडिओ टाकलेला होता, तिच्यात बघून घ्या. बघा अजून काय इथे बघा. द वॉटर इज जंटल, रॉक इज हार्ट. अशा पद्धतीनं होतं. द फ्लावर टू लाईफ फॉर अ डे. बघा लाईफ फॉर अ डे. अशा पद्धतीनं हे तुम्हाला किती शब्द बघा लाईफ फॉर डे असे शब्द पाहिजे होते आणि लिहायचं होतं. मी पाठी चांगल्या पद्धतीने व्हिडिओ घेतलेला होता. बघा आता पुढचं काय आहे बघा. पॅसेजवरून हा आपल्याला काय करायचं होतं, हा जोडायचा होता. हेबिस्कस फ्लॉवरविषयी माहिती लिहायची होती पॅसेजवरून. ब्लूम्स एव्हरी फोर नाईट. बघा हा स्माइल्स इन द सन. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने लिहायचं. फॉल्स द ग्राउंड अँड बिकम्स वन विथ द अर्थ गेन. अशा पद्धतीनं हे याच्यातून रिलेटेड लिहायचं होतं. ब्लूम्स एव्हरी फोर्थ नाईट, वेदर्स कम्प्लिटली. हिबिस्कस फ्लॉवरविषयी लिहायचं होतं. स्माइल्स इन द सन. अशा पद्धतीनं ते जोडून लिहायचं होतं हे पॅसेजमध्ये पाहून सन. बघा हे फाइंड द डायरेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड गिवन. बघा बीच, लॉंग बीच, सँडी बीच, प्रॉब्लेम, डिफिकल्ट, कम्प्लीट प्रॉब्लेम, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम, डिफिकल्ट प्रॉब्लेम, असं ते आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड लिहायची होती. ओशन, व्हास्ट ओशन, डीप ओशन. ओशन कसा असतो, डीप, खोल असा. क्रॅक्सचं आपलं काय लिहिता येईल गड्या, क्रॅक्स असं लिहायचं होतं ते. आलं लक्षामध्ये. डू आय डायरेक्टर, इट टेक्स द शिप. बघा हे काय इथे बिग क्रॅक्स, इथे आपण बिग क्रॅक्स, स्मॉल क्रॅक्स असं लिहायचं होतं डिस्क्रायबिंग वर्ड. इथे बघा इट टेक्स द शेप काय लिहायचं इथे. रिराईट द सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय, एस प्लस हॅव हॅज प्लस V3. अशा पद्धतीचं प्रेझेंट परफेक्ट स्ट्रक्चर आहे. मग हा काय सिम्पल पास्ट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट आहे, यस लागलेला आहे. मग इट नंतर काय वापरता, हॅज. मग इट हॅज टेकन V3 टेकन द स्टेप्स. अशा पद्धतीनं वाक्य करायचं होतं परफेक्टचं. इट लेफ्ट अस थिंकिंग. इथे जिरंड ओळखायचा, ING लागलेला असतो जिरंड, म्हणजे थिंकिंग होता. नेचर इन द टीचर एक्सप्लेन 3-4. नेचर इज द बेस्ट टीचर. आपला निसर्ग आपला चांगला मित्र आहे, त्याच्यावर स्पष्टीकरण करायचं होतं. ओपन माइंडेड प्रश्न होता तो. तर तुम्हाला ते सोडवायचं होतं. बघा काय, रिराईट द स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स आहे. बघा हा काय, द नॅरेटर हर्ड द ब्रेकिंग ऑफ स्ट्रीट डॉग. हे फॉल्स आहे, हा फॉल्स आहे. हा ट्रू आहे तिसरा, आणि हा काय आपला, हा फॉल्स आहे. अशा पद्धतीने तो सोडवायचा होता. बघा आता आपण नुसती प्रश्नपत्रिका सोडवतोय. आपल्या लक्षामध्ये आलं लक्षात. बघा गिव्ह रिझन फॉर फॉलोइंग. द नॅरेटर रश टू द वेरंडा बिकॉज. हे लिहायचं होतं उत्तर. अशा पद्धतीनं बघा. राईट एनीवन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. अँटॉनिम्स, राईट अँटॉनिम्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते ते. आलं लक्षामध्ये. विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. आलं लक्षात. अशा पद्धतीनं लिहायचं होते ते विरुद्धार्थी शब्द. इथे काय, गॅदर, स्कॅटर्ड. गॅदर काय लिहायचं, स्कॅटर्ड. बघा राईट अँटॉनिम्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या पॅसेजमधून अँटॉनिम्स लिहायचे होते विरुद्धार्थी शब्द. गॅदर्ड, स्कॅटर्ड. मर्सीफुली, हेल्पलेस. फिमेल, मेल. नीड, हीड. इग्नोर म्हणजे लक्ष देणे, इग्नोर करणे. हीड, इग्नोर. अशा पद्धतीने लिहायचं होते ते. डू ॲज डायरेक्टर. इथे काय होतं बघा, नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करणं होतं. मी सांगितलं होतं सकाळी. अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो टाकायचा, आणि त्याच्या अगोदरच्या याच्यामध्ये व्हर्बच्या अगोदर किंवा काय लिहायचं असतं, नॉट ओनली. बघा द बार्किंग नॉट ओनली, इथे टाकायचा. द बार्किंग नॉट ओनली बिकेम लाऊडर बट ऑल्सो. याच्या ठिकाणी यांच्या ठिकाणी बट ऑल्सो मोर ॲग्रेसिव्ह असं लिहायचं होतं ते. चूज द करेक्ट पॅशिव्ह व्हॉईस होता. बघा हा पास्ट टेन्स आहे, म्हणजे पॅशिव्ह व्हॉईस म्हणजे काय असतं, O प्लस वाज प्लस V3.
असं असतं तर बघा. मग काहीच्यामध्ये मग ओ काय इथे टेरिबल आहे, मग टेरिबल कस्टम, द टेरिबल कस्टम इथून ऑब्जेक्ट, द टेरिबल कस्टम वाज रिकॉर्ड, द टेरिबल कस्टम वाज रिकॉर्ड बाय मी हे होतं. आलं लक्षामध्ये, हे स्ट्रक्चर होतं ते सिम्पल पास्टचं पॅशिवचं. अशा पद्धतीनं सोडायचा होता तो. आपण फक्त प्रश्नपत्रिका सोडवतो आहे. आलं लक्षामध्ये. हां बघा आता इकडे पर्सनल रिस्पॉन्सचा होता. तुम्हाला काय वाटतं, व्हॉट वुड यू डू फील फाउंड इंज्युअर्ड ॲनिमल, इंज्युअर्ड म्हणजे जखमी प्राण्याविषयी काय वाटतं तुम्हाला, ते लिहायचं होतं. लिहा इथे ते तुमच्या ओपन माइंडेड होता, लिहायचा होता. पोएट्री सेक्शन आहे बघा. हे काय लिहायचं, हे ट्रू फॉल्स होतं. हा ट्रू आहे, हा फॉल्स आहे, हा फॉल्स आहे, हा फॉल्स आहे, अशा पद्धतीनं लिहायचं होतं. बघा आहे कंडिशन ऑफ द कॅप्टन, हा ह्याच्यावर कंडिशन ऑफ द ए टू कम्प्लीट द वेब आहे. कंडिशन ऑफ द कॅप्टन असं लिहायचा होता तो. ही डज नॉट फील माय आर्म. ही डज नॉट फील माय आर्म. बघा ही फील माय आर्म अशा पद्धतीने पाहून लिहायचा होता तो. ही हॅज फॉलन बघा, ओल्ड अँड डेड अशा पद्धतीने लिहायचं होतं. मग हिज लिप्स आर पेल अँड स्टील. ही हॅज नो पल्स नॉर विल. ही हॅज नो पल्स नॉर विल अशा पद्धतीनं लिहायचा होता तो. अशा पद्धतीनं लिहायचा होता. ठीक आहे, अशा पद्धतीनं लिहायचा होता तो. बघा फाइंड द रायमिंग वर्ड्स शोधायचे होते कवितेमधून. बेड, हेड, किल, इल, स्टील, इल, फन, डन, डन, ब्रेड, डेड अशा पद्धतीने रायमिंग वर्ड शोधायचे होते. आलं लक्षामध्ये. आता हे काय सांगितलं तर राईम वर्ड हे कविता दिलेली आपल्याला ट्विन्सवरली कविता होती. आता बघा टायटल काय होतं, टायटल होतं द ट्विन्स. हे वरचं आपलं टायटल द ट्विन्स. आलं लक्षामध्ये. नेम ऑफ द पोएट काय होतं, नेम ऑफ द पोएट होतं आपलं हे. नेम ऑफ द पोएट बघा आहे हेनरी सॅमब्रूक ले असं हे होतं बघा. हे आलं लक्षामध्ये. एक पोएटचं नेम होतं. अशा पद्धतीने लिहायचं होतं. पुढचा काय होता, राईम स्कीम होती ए बी सी डी ई डी. आणि फिगर ऑफ स्पीच, अलिट्रेशन, हायपरबोल अशा पद्धतीनं होतं. थीम काय होती, थीम होती इन द पोएम कन्फ्युजन कॉज इन द लिव्ज ऑर ट्विन ऑन अकाउंट ऑफ देअर एक्स्ट्रीम. अशा पद्धतीनं त्याची ती थीम होती. तुम्हाला लिहायचं होतं बघा. हा पुढचा पॅसेज आहे बघा. पुढचा पॅसेज आहे तुमचा. पुढचा पॅसेज कोणता आहे, हा एक क्वेश्चन A4A मधला होता. बघा स्वप्नील कुसले वाज बॉर्न ऑगस्ट 6, 19 किती, हा बघा इथे दिलेला आहे 1995. अशा पद्धतीनं हे उत्तर होतं त्याचं. याचं उत्तर होतं हे पहिलंच इथून. दुसरं होतं स्वप्नील फादर इज अ सुरेश. स्वप्नीलचे वडील काय होते, सुरेश होते. स्वप्नील फादर इज अ सुरेश. हे होते स्वप्नीलचे वडील. कोणते होते, स्वप्नीलचे वडील होते सुरेश. बघा सुरेश, स्वप्नील फादर वाज अ सुरेश अशा पद्धतीनं सोडायचा होता तो. स्वप्नील फादर वाज सुरेश. पुढचा काय आहे, आता पुढचा प्रश्न आहे आपला, स्वप्नील फादर वाज सुरेश झाला. हा काय आहे, प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग ॲज तिकीट एक्झामिनर होता तो बघा. तिकीट एक्झामिनर बाय प्रोफेशनल विथ द सेंट्रल रेल्वे सिन्स 2015 अशा पद्धतीनं होता तो. तिकीट एक्झामिनर होता. तिसरं बघा. चौथा काय आहे, स्वप्नील चौथा प्रश्न काय आता, स्वप्नील वॉन द गोल्ड मेडल इन ज्युनियर कॅटेगरी कशामध्ये होता, द 15 मीटर रायफल. द 15 मीटर रायफल कुठे, 15 मीटर रायफल. अशा पद्धतीने लिहायचं होतं त्याचं. 15 मीटर रायफलमध्ये त्याने जिंकलेलं होतं बघा. हे दिसतंय 15 रायफल. अशा पद्धतीने सोडवायचा होता. हे काय लिहायचं होतं आपल्याला, पॅसेजवरून लिहायचं होतं. अरेंजमेंट करायची होती. रिअरेंजमेंट द फॉलोइंग इव्हेंट. हा पहिले काय घटना घडली, स्वप्नील वाज बॉर्न पहिले जन्माला आला ना, मग ए बरोबर आहे. मग नंतर आता तो बी, स्वप्नील जॉईन क्रीडा प्रबोधिनी या पद्धतीनं बी. मग त्याच्यानंतर सी, स्वप्नील ओन गोल्ड मेडल. सुरुवातीला हाय गोल्ड मेडल अशा पद्धतीनं होतं सिक्वेन्स. आणि हा डी म्हणजेच काय होतं, हा ए, हा बी,
हा सी आणि डी अशा पद्धतीनं पहिले हे वाक्य लिहायचं होतं, त्याच्यानंतर हे दुसरं, त्याच्यानंतर हे सी आणि मग हे शेवटी डी. अशा पद्धतीनं अरेंजमेंट होती ती. मी सकाळी व्हिडिओ घेतलेला होता बघा, एकदम अशाच पद्धतीचं. तर काळजीपूर्वक बघितला असेल, काही विद्यार्थ्यांनी तर फायदा झालेला आहे. बरोबर आहे. आता हे काय सांगितलं आहे, मॅच द सिनॉनिम्स आहे. बरोबर आहे. फार्मिंगचं काय, ॲग्रिकल्चर. फार्मिंगचं काय येतं, फार्मिंग येतं ॲग्रिकल्चर. प्राईज येतं आपलं अवॉर्ड. बरोबर आहे. कॅपॅसिटी बी, पोटेन्शियल क्षमता. आयडेंटिफाय म्हणजे रेकग्नाइज. अशा पद्धतीने हे जोड्या लावायच्या होत्या. अलग लक्षामध्ये. आता काय डायरेक्टेड होते. फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. हे अंडरलाईन केलेलं उत्तर इन 2009 असं उत्तर यायला पाहिजे. तर मग काय होतं, व्हेन डिड स्वप्नील्स फादर एनरोल्ड हिम इन क्रीडा प्रबोधिनी. अशा पद्धतीनं केव्हा त्याने व्हेन डिड स्वप्नील फादर एनरोल हिम क्रीडा प्रबोधिनी. तर काय इन 2009मध्ये. अशा पद्धतीने तो प्रश्न तयार करायचा होता. आता पुढचा काय होता, हा प्रश्न आहे पुढचा. बरोबर आहे. हा पुढचा प्रश्न कसा आहे बघा. पुढचा प्रश्न आहे आपला पुढचा प्रश्न आहे बघा. हा स्वप्नील चूज शूटिंग टू स्पेशलाइज म्हणजे ॲड ए क्वेश्चन टाक होता बघा. हा काय चूज म्हणजे V2 आहे, म्हणजे काही नाही रे, V2 असेल तर डीड वापरतो आपण. वाक्य जसं असलं स्वप्नील चूज शूटिंग टू स्पेशलाइज कॉमा देऊन सन डीड नॉट ही असा प्रश्न जोडायचा होता. डीड नॉट म्हणजे एक पॉझिटिव्ह वाक्य म्हणून डिडंट ही. हे पास्ट टेन्स म्हणून डीड आणला आणि पॉझिटिव्ह वाक्य होतं म्हणून निगेटिव्ह डिडंट ही. स्वप्नील लिहिलं तरी चालतं आणि ही म्हणजे तो स्वप्नील ना. डिडंट ही म्हणजे कोण, स्वप्नील. डिडंट स्वप्नील बी म्हटलं चालतं आणि प्रश्नचिन्ह द्यायचं बस, किंवा डिडंट ही लिहिलं तरी चालतं बघा. अशा पद्धतीनं पर्सनल रिस्पॉन्स होता. विच इज युअर फेवरेट गेम. बघा मी सकाळी घेतलेला होता व्हिडिओ, तिच्यामध्ये सांगितलं होतं फेवरेट गेम कोणता आहे तो तुम्हाला लिहा. विच इज युअर फेवरेट, काय आवडतं तुला. क्रिकेट मी घेतलेलं होतं व्यवस्थित. पहिले व्हिडिओ घेतला होता सकाळी. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A अँड राईट अ समरी. बघा हा 4A क्वेश्चन समरी लिहायची होती आपल्याला. हा क्वेश्चन रीड द फॉलोइंग पॅसेज 4A क्वेश्चन 4A समरी लिहायची होती आपल्याला. हा पॅसेज लिहायचा होता तिच्यावर. हा 4A, हा काय आपला 4A, हा 4A होता आणि त्याच्यावर समरी लिहायची होती. समरी कशी लिहायची होती शॉर्टमध्ये आपल्या याच्यात, ती कशी लिहायची मी ते सांगितलेली होती. आलं लक्षामध्ये. हा प्रश्न येतो 5वा. बी समरी कशी लिहायची ते मी सांगितलेली होती सकाळी. समरी रायटिंग 5 मार्काला होता तो. और प्रश्न असतो याला डायरेक्टली लिहिणं होता तो, और नव्हता तो स्वप्नीलचा. लेटर रायटिंग होती बघा. लेटर रायटिंग कशी करायची होती, सरप्राईज सपोज यू आर. बघा यू आर इथून इथपर्यंत काय आहे, कमल काळे. कमळ काळे असं लिहायचं होतं तुम्हाला, असं रेषामुळे ती कमळ. लेटर रायटिंग म्हणायचं होतं, ॲन्सर म्हणायचं होतं. ॲन्सर क्वेश्चन 5Aचा A1 होता, तर इथे काय लिहायचं होता, कमल फ्रॉम काय लिहायचं होता, कमल काळे. फ्रॉम लिहायचा होता, फ्रॉम कमल काळे. A254 रिव्हर व्ह्यू कर्वेनगर पुणे असं लिहायचं होतं तुम्हाला. आणि कोणाला लिहायचं होतं पत्र, ते हिच्यावर लिहायचं होतं तुम्हाला. एक्झिबिशन होतं ते. एक्झिबिशन बुक युअर स्टॉल बिफोर 13 एप्रिल 2025. एक्झिबिशन बुक फॉर अँड इन्क्वायरी. इम्प्रेशन आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन प्रदर्शन होतं ते आर्ट अँड क्राफ्टचं. लेटर लिहायचं होतं तुम्हाला ते. अशा पद्धतीने मित्राला लिहायचं होतं ते. मित्राला माय डिअर फ्रेंड रीडिंग दिस लेटर फॉर टू यू फॉलोइंग इंटेन्शन फॉर दिस लेटर फॉर एक्झिबिशनविषयी लिहायचं होतं तुम्हाला. शेवटी अशा पद्धतीनं होतं ते. आणि हे इकडे येऊन फॉर्मल होतं. ते फॉर्मल असं होतं, फ्रॉम म्हणायचं होतं. फ्रॉम म्हणायचं तो फॉर्मलला. कमल काळे वगैरे A254 रिव्हरव्ह्यू कर्वेनगर पुणे. आणि टू लिहायचं होतं यांना. फॉर बुकिंग अँड इन्क्वायरी हे 2A लिहायचं होतं. प्रेसिडेंट यूथ क्लब पहिल्यांदा लिहायचं होतं आपल्याला. कमल काळे वगैरे ते पत्र कसं लिहायचं म्हणून पाहून घ्यायचं होते. कमलेश किंवा कमल काळे फ्रॉम रिव्हर व्ह्यू कर्वेनगर पुणे असा पत्ता लिहायचा होता. आणि त्याच्या खाली लिहायचा होता हा
टू प्रेसिडेंट यूथ गांधी कॉर्नर पुणे यूथ हे लिहायचं होतं तुम्हाला इन्क्वायरीसाठी. काय लिहायचं होतं फॉर बुकिंग अँड इन्क्वायरी असं सब्जेक्ट टाकायचा होता, फॉर बुकिंग अँड इन्क्वायरी अशा पद्धतीने लिहायचं होतं ते. आणि त्याच्यामध्ये हे मुद्दे लिहायचे होते तुम्हाला. फॉर हे कोणते मुद्दे येते ते आपले हिच्यातले इन्क्वायरी करायची होती तुम्हाला एक्झिबिशनविषयी. तिच्यामध्ये विचारायचं होतं तुम्हाला यूथ क्लब त्याचं काय ऑर्गनाईज एक्झिबिशन कसं आहे, त्याची एंट्री काय आहे, एंट्री फी काय आहे, अशा पद्धतीनं तुमचे तिच्यात पॉईंट मांडायचे होते. डायलॉग रायटिंग आहे बघा, हे डायलॉग रायटिंग आहे बिफोर, बरोबर आहे. हा जो प्रश्न आहे तुमचा बघा हा बिफोर आहे. आता आपला बिफोर कोणता होता, हा बिफोर प्रश्न आहे बघा. बिफोर प्रश्न आहे आपला, हा बिफोर होता. बिफोरमध्ये काय आहे बघा, आपला हा बी प्रश्न होता, B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. 5 मार्काला होता आहे, 5 मार्काला आहे. तर काय होतं डायलॉग रायटिंग होती, तुमची, बरोबर आहे. डायलॉग रायटिंगमध्ये काय लिहायचं होतं तुम्हाला बघा. डायलॉग रायटिंगमध्ये काय लिहायचं होतं, हे मुद्दे दिलेले होते. ABCD नुसार त्याला अरेंज लिहायचे होते. मग हा ए पहिले, वुड यू लाईक जॉईन आर्म फोर्सेस, हा पहिले 1 नंबरला होता. बी लगेच यस ॲक्च्युली इट इज माय पॅशन, अशा पद्धतीनं पहिले 2ऱ्या नंबरला ते होता. 3 नंबरला होता हा वाय डू यू लाईक टू जॉईन, तुला काय आवडतं बा, कारण काय आय लव्ह टू वेअर युनिफॉर्म अँड सर्व द नेशन, असा अशा पद्धतीनं होता तो. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग होतं. हु इज युअर फेवराईट ॲक्टर, माय फेवराईट ॲक्टर इज अमिताभ बच्चन. का आवडतो, व्हॉट मेक हिम युअर फेवराईट, तर काय इज हार्डवर्क पर्सन आहे, आलं लक्षामध्ये. आणि राईट डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड अबाउट इम्पॉर्टंट ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन विषयी लिहायचे होते. असे लिहायचं होतं. अजय शेड $2 हॅलो मोहन, व्हॉट आर यू डुईंग दीज डेज. आता काय करतो मोहन, हाय अजय, आय एम लर्निंग कॉम्प्युटर स्किल. अजय शेड दॅट्स ग्रेट, इट इज इम्पॉर्टंट टुडेज. अशा पद्धतीने 3 लिहायचे होते डायलॉग, 3 मार्काला होते ते. ओपन माइंडेड क्वेश्चन आहे, तुम्हाला पटीन तसं ते डायलॉग लिहायचे असतात. असेच आले पाहिजे असे नाही ते डायलॉग तुम्ही कसे लिहू शकता, आलं लक्षामध्ये. हे ड्राफ्टिंग स्पीच होती. बुक्स आर अवर रिअल फ्रेंड, हिच्यावर लिहायचं होतं आपलं पुस्तक मित्र आहे. हे ड्राफ्टिंग ओपन माइंडेड आहे, हे मुद्दे त्या मला ॲड करायचे होते तिच्यात. हा क्वेश्चन ए होता, 6A होता. क्वेश्चन 6A मध्ये डायरेक्टर होता डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, नॉन व्हर्बल टू व्हर्बल होता. आणि त्याला हे द्यायचं होतं आपल्याला, काय द्यायचं होतं, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. त्याला सुटेबल द्यायचं होतं आपल्याला, सुटेबल टायटल द्यायचं होतं, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉर्मल व्हर्बल टू व्हर्बल होता तो. इन्फॉर्मेशन वी राईट टू पॅराग्राफ बेस ऑन गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट, अशा पद्धतीनं होतं. तर काय होतं, कम्युनिकेशनबद्दल लिहायचं होतं. कम्युनिकेशन असं टायटल देऊन द्यायचं होतं. कम्युनिकेशन आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय असतं आणि इनइफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय असतं, अशा पद्धतीने लिहायचं होतं. तो ओपन माइंडेड होता, तुमच्या मनानं लिहायचा. व्हर्बल टू नॉन व्हर्बल, आता हे पॅसेज दिलेला होता आपल्याला आणि या पॅसेजला टायटल द्यायचं होतं आपल्याला. हा पॅसेज तर कसं सोडवायचा होता, ते पॅसेजमधून हे दिलेलं होतं आपल्याला डायग्राम. मग टायटल काय देसान याला, विच इज एनर्जी, अशा पद्धतीनं होतं. मग टाईप्स ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, सब टाईप्स आहे मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, याचे कायनेटिक एनर्जीचे एक्झाम्पल आहे लिपिंग फ्रॉग, मुव्हिंग कार, हे मेकॅनिकल एनर्जीचे. इलेक्ट्रिकल एनर्जीचं लाईटनिंग पॉवर लाईन्स, अशा पद्धतीनं होतं. पोटेन्शियल एनर्जीमध्ये न्यूक्लिअर एनर्जी, केमिकल एनर्जी आणि याचे ते न्यूक्लिअर एनर्जी, असे त्याचे मुद्दे होते, हे उदाहरणं होते. केमिकल एनर्जी फूड वी इट, हे त्याचं अशा पद्धतीनं हा डायग्राम आपल्याला काढायचा होता, आलं लक्षामध्ये. असे सोडायचा होता तो. हे होतं आपल्याला काय, एक्सपेंडेड थीम होतं. न्यूज रिपोर्ट होता. न्यूज रिपोर्ट, नव भारत स्कूल सेलिब्रेट सायन्स डे. आता उद्या 28 फेब्रुवारी सायन्स डे उद्या, त्याच्या रिलेटेड बघा जवळच होता म्हणून टाकला त्याने. आजचा 27चा आपला पेपर आणि उद्या लगेच सायन्स डे होता. हेडलाईन लिहायची होती. हेडलाईन हेच लिहायची असते आपली, आणि लिहायचं असतं जळगाव जुलै 28 फेब्रुवारी, जळगाव 28 फेब्रुवारी नव भारत स्कूल इन सेलिब्रेटेड सायन्स डे, असं लिहायचं होतं.
इथे डेव्हलप स्टोरी ऑफ द गिवन बिगिनिंग सुटेबल टायटल. स्टोरी डेव्हलप करायची होती. समर वॅकेशन, मग समर वॅकेशन हॉलिडेज असे आहे टायटल लिहायचं होतं. तुम्हाला तुमच्या ओपन माइंडेड क्वेश्चन होता तो, तुमच्या मनात लिहायचा होता. आता हे ट्रान्सलेशन दिलेलं आहे. ट्रान्सलेशन द फॉलोइंग इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी. तुमच्या भाषेत लिहायचं होतं. बघा इथे काय दिलेले, स्पेस म्हणजे जागा, प्रॉमिस म्हणजे वचन, स्किल म्हणजे कौशल्य, प्रिटेंड म्हणजे ढोंग, बाउंड्री सीमा, नॅचरल नैसर्गिक, अशा पद्धतीनं होता तो. आलं लक्षात. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन टू. टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली. तुमच्या आरोग्याची नेहमी काळजी घ्या. तुमच्या भाषेमध्ये लिहायचं होतं. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या आरोग्याची असे काही लिहायचं होतं. वॉश युअर हँड बिफोर इटिंग. खाण्यापूर्वी तुमचे हात स्वच्छ धुवा. स्वच्छ धुवा तुमचे हात खाण्यापूर्वी. तुमच्या आरोग्याची नेहमी काळजी घ्या तुमच्या आरोग्याची नेहमी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, असे काहीतरी लिहायचं होतं. तुमचा अर्थ व्यवस्थित. अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज फूड आयटम. म्हणजे रेडीमेड पॅकेजमध्ये तयार आणि बांधलेले पॅक केलेले अन्न टाळा. पॅकेज केलेले आणि तयार अन्नपदार्थ टाळा. म्हणजे पॅकेज केलेले आणि रेडीमेड असलेले अन्न टाळा. अलग लक्षामध्ये असा त्याचा अर्थ होता. ईट ग्रीन व्हेजिटेबल अँड फ्रूट. म्हणजे हिरवे भाजीपाला. ईट ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट. खा हिरव्या भाजीपाला आणि फळे. म्हणजे हिरव्या भाजीपाला आणि फळे खा, असं त्याचा अर्थ होतो. फळे आणि ताज्या खा. फळे आणि ताज्या भाजीपाला खा. ताज्या भाज्या खा. भाज्या खा. भाज्या म्हणजेच काय, भाजीपाला. भाजीपाला खा. भाज्या खा. भाज्या किंवा भाजीपाला. भाजीपाला खा. ताज्या भाजीपाला खा. म्हणजे फळे आणि ताज्या भाजीपाला खा. भाज्या आणि फळे खा, अशा पद्धतीनं हिरव्या भाज्या आणि फळे खा असं बी म्हणू शकता. हिरव्या भाज्या आणि फळे खा, अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. हिरवे फळे आणि भाज्या खा किंवा खा हिरवा भाजीपाला, अशा पद्धतीने तुमच्या भाषेत लिहायचं होतं. तुम्हाला मार्क्स भेटून जातात. ॲन एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईज. म्हणजे रिकाम्या भांड्याला आवाज खूप असतो. म्हणणे का आपण म्हणत नाही का, तसे इंग्लिशमध्ये एम्प्टी व्हेसल्स म्हणजे भांडे. रिकामे भांडे काय करतात, खूप मोठा आवाज करतात. मेक्स म्हणजे बनवतात, मच म्हणजे मोठा, खूप, आणि नॉईज म्हणजे गोंधळ. म्हणजे रिकाम्या भांड्याला आवाज खूप. ट्रूथ इज ऑलवेज बिटर. सत्य हे, ट्रूथ म्हणजे सत्य हे, ऑलवेज म्हणजे नेहमी, आणि कटू सत्य नेहमी कटू असते. म्हणजे सत्य नेहमी कडू असते. अशा पद्धतीनं हा प्रश्न होता. अशा पद्धतीनं होता. आणि आता पुढच्या परीक्षेला तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आता चिंता करू नका, आता पेपर झाला. पुढच्या पेपराची तयारीला लागा. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तर तुमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना कळवा.